Hello dear students, welcome again. Now open your textbook, page number 39. Today we are going to learn 1.4 Big Data Big Insights. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बिग डेटा बिग इनसाइट्स या लेसनला मागच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली आहे. आपण मागचे 3 भाग बघितले. आता उर्वरित भाग आज आपण बघणार आहोत. पेज नंबर 39. 7th पॉइंट, एंटरटेनमेंट अँड मीडिया. एंटरटेनमेंट म्हणजेच करमणूक, मीडिया माध्यम. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. In the field of entertainment and media, करमणूक आणि माध्यमाच्या या क्षेत्रामध्ये बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल. बिग डेटाचा फोकस कशावर असतो? लोकांना लक्ष करण्यामध्ये. विथ दी राईट कंटेंट ॲट दी राईट टाईम, की योग्य वेळी योग्य ठिकाणी त्या ठिकाणी लोकांना टार्गेट करणे किंवा लक्ष करण्याकडे त्यांचं लक्ष असतं. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन्स. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन. तर ऑनलाईन तुम्ही गुगल असेल, यूट्यूब असेल किंवा नेटफ्लिक्स वगैरे, त्याच्यावर तुम्ही जे काही सर्च करत असतात तर त्याच्यावर तुम्हाला ते नेहमी रिकमेंडेशन्स पाठवत असतात किंवा शिफारसी ते वेगवेगळ्या डिफरंट रिकमेंडेशन्स म्हणजे भिन्न शिफारसी तुम्हाला ते दाखवत असतात, रिकमेंड देत असतात. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. आणि ही जी काही टेक्निक आहे ती पॉप्युलरली किंवा सहसा नेटफ्लिक्स आणि यूट्यूबकडून वापरली जाते. एंगेजमेंट म्हणजे गुंतवणूक आणि रेव्हेन्यू म्हणजे कमाई वाढवण्यासाठी. अशा प्रकारे ही टेक्निक किंवा हे तंत्र त्यांच्याकडून वापरलं जातं. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स म्हणजे काय? प्रसारक. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. आणि आता अगदी टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स किंवा दूरदर्शन किंवा टी व्हीचे जे काही प्रसारक आहेत ते देखील आता त्यांचे जे काही व्ह्युअर्स आहेत किंवा त्यांचा डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली, की त्यानुसार ते ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिराती वगैरे ते देत असतात आणि प्रसार करत असतात. दिस विल अलाउ बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर एक्सपिरियन्स. दिस विल अलाउ बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युअर एक्सपिरियन्स. आणि त्यामधून बेटर रेव्हेन्यू म्हणजे अजून जास्तीची कमाई या ॲड्समधून किंवा जाहिरातीमधून होत असते आणि तुम्हाला त्या ठिकाणी अजून चांगला ते युजर एक्सपिरियन्स किंवा अनुभव त्यामधून देत असतात. नेक्स्ट पॉईंट, 8th अँड लास्ट, एज्युकेशन इंडस्ट्री. शिक्षा उद्योग. बिग डेटा हॅज इनअंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. इनअंडेटेड म्हणजेच काय? क्रांती. तर बिग डेटाने एज्युकेशन इंडस्ट्री किंवा शिक्षा उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रांती केली. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. नाव we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual students. Now we have information about the students. आणि आता आपल्याला विद्यार्थ्यांबद्दल माहिती मिळू शकते किंवा माहिती आपण मिळवू शकतो. देअर स्टडी पॅटर्न्स, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती. अँड वी कॅन नो प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स. आणि त्या पद्धतीनुसार आपण डायनॅमिक म्हणजे गतिशील जी काही शिक्षण पद्धती किंवा प्रोग्राम्स आहेत ते आपण तयार करू शकतो अकॉर्डिंग टू द नीड ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रहेन्शन लेवल इज डिफरंट. कॉम्प्रहेन्शन लेवल आकलन पातळी. तर प्रत्येक विद्यार्थ्याची कॉम्प्रहेन्शन लेवल म्हणजेच आकलन पातळी ही भिन्न असते.
The course material can now be designed catering to different requirements of the students. Big data makes it convenient to understand their choices. The course material can now be designed catering to different requirements of the students. तर विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन जे काही कोर्स मटेरियल आहे तो डिझाईन केला जातो. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. आणि बिग डेटामुळे कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर होतं. काय? टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. तर त्यांच्या आवडीनिवडी समजून घेणं बिग डेटामुळे सोयीस्कर होतं. देअर डिफिकल्टीज, त्यांच्या समस्या, त्यांना येणारे प्रॉब्लेम्स, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज, आणि त्यांची वैशिष्ट्ये. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू दी रिझल्ट्स. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू दी रिझल्ट्स, आणि आपल्याला त्यांचा रिझल्ट्स देखील मिळू शकतो. फ्रॉम दी रिझल्ट्स वी कॅन गेज दी प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस. फ्रॉम दी रिझल्ट्स वी कॅन गेज दी प्रोग्रेस ऑफ दी स्टुडंट्स. गेज म्हणजे अंदाज. तर या रिझल्टवरून आपण त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अंदाज बांधू शकतो. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, तर त्यांचे सामर्थ्य, विकनेसेस, त्यांच्यातील जे काही कमतरता आहे ते आपण समजू शकतो. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. तर त्याची मानसिक ज्या काही क्षमता आहेत त्या लक्षात घेऊन आपण त्यांना त्यांचं जे काही करियर आहे किंवा पुढच्या व्यवसायासाठी किंवा करियरसाठी गाईड त्यांना करता येते. And in depth, now look at the page number 40. An in-depth study of all these would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. In-depth study of all this would, आणि जर याचा इन डेप्थ म्हणजे खोलात अभ्यास केला तर would definitely give new insights into the education industry. तर यामुळे अगदी नवीन अंतर्दृष्टी या एज्युकेशन इंडस्ट्री किंवा शिक्षा उद्योगाला मिळते. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग दी ऑपरेशनल इफेक्टिवनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. दिस वूड इन जनरल एन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि त्यामुळे सगळ्या किंवा संपूर्ण विद्यार्थ्यांच्या जो काही प्रोग्रेस किंवा प्रगती आहे ती वाढते. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट्स ऑल्स. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री. आणि बिग डेटामुळे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये असलेल्या पिटफॉल्स म्हणजेच संकट, तर अनेक संकटांपैकी जे एक संकट आहे त्यावर सोल्युशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करते. दॅट इज वन साईज फिट्स ऑल्स, म्हणजे एकाच मापदंडात सर्व विद्यार्थ्यांना बसवणे. नाऊ लास्ट पॅरेग्राफ. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचे आपल्याला अनेक उपयोग आहेत, असंख्य उपयोग आहेत. इट इज हेल्पफुल in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. तर अशा प्रकारे बिग डेटाचे आपल्याला असंख्य उपयोग होतात. सायंटिफिक रिसर्चेस, वैज्ञानिक संशोधनामध्ये त्याचा उपयोग होतो किंवा मदत होते. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनोमेना, भौगोलिक घटना समजून घेण्यासाठी. then helping in the smooth working of the government machinery, etc. It is a genie in our hands. ते आपल्या हातातील एक जिनी आहे. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. तर आपल्या हातातील बिग डेटा हे आपल्या हातातील एक जिनी आहे. अँड इट लाईज इन अवर हँड्स टू मेक दी ऑप्टिमम म्हणजे अधिकाधिक ऑप्टिमम
यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड, आणि आपल्याला त्याचा उपयोग मानवजातीचा अधिकाधिक उपयोग किंवा चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग मानवजातीला व्हावा यासाठी प्रयत्न करायचा आहे. इथं आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज बघू. थँक्यू.